नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी काय कॉमेडी व्हिडिओ किंवा कॉमेडी रील शूट नाही करत आहे मित्रांनो. मी काहीतरी बोलणार आहे. ते महिन्याभरापासून आपल्या दिल्लीमध्ये काही स्टुडंट म्हणजे आपल्या देशभरातले स्टुडंट आंदोलन करत आहेत. एका नीट पेपर लीकमुळे ज्या 20 जणांनी आपले जीव 20पेक्षा जास्त जणांनी आपले जीव दिले. ओके, त्यासाठी त्यांचं आंदोलन चालू आहे. त्यांना मित्रांनो माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून त्यांना फुल सपोर्ट आहे. ओके, तर त्यांची एवढीच मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा. ते सरकारने लवकरात लवकर करावं ही सरकारला विनंती करतो. ओके, आणि जे काल दिल्ली सरकारने त्या स्टुडंटवरती लाठीचार्ज केला, 16, 17, 18 वर्षाच्या मुलं आहेत त्यांच्यावरती त्यांनी लाठीचार्ज केला मित्रांनो. नको ते जे व्हिडिओ आता इंस्टावरती किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती येतात आहे मित्रांनो, तसे निर्लज्जवाने पोलिसांनी असं केलं आहे मित्र. त्यांच्या पण घरात मुलं आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत. त्यांना असं वाटलं नाही थोडं पण की आपलीही मुलं आहेत. आपल्या मुलाप्रमाणे सगळे शांतपणे त्यांचं चालू असताना यांनी जो लाठीचार्ज केला त्या मुलांवरती, त्याचा मी निषेध करतो मित्रांनो. तसेच मी केंद्र सरकारचाही निषेध करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. काहींना असं वाटतं मित्रांनो, नीट पेपर लीक झाला त्यांनी आत्महत्या केली, मग काल आत्महत्या का केली? पण त्यांना हे कोण सांगणार? एका नीट पेपरची स्टडी करण्यासाठी 2 ते 3 वर्ष त्या मुलाची त्यामागची मेहनत असते मित्रांनो. त्याच्यानंतर जर एखादा स्टडी करून जर पेपर लीक होत असेल तर त्याचं दुःख तोच व्यक्ती जाणू शकतो ज्याने त्या स्टडी डॉक्टर बनण्यासाठी किंवा इंजिनियर बनण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेत असतात ते स्टुडंट. आणि ज्या मुलाने जीव दिला त्याचा बापच जाणू शकतो त्याचं दुःख. त्याच्यामुळे आता असे काहीतरी नमुने व्हिडिओ टाकत असतील, जीव दिला तर काय झालं, हे दिलं तर काय झालं, तर त्यांना कोण सांगणार मित्रांनो. आता माझी मुलगी आहे, बघू शकता. आपली जर शिक्षण हे चांगलं असेल, आपली एज्युकेशन सिस्टम जर चांगली असेल मित्रांनो, तर गरीब असो की श्रीमंत असो सगळ्यांना एकसारखं शिक्षण भेटलं पाहिजे मित्रांनो. डॉक्टर बनायचं असेल तर काही क्लासेसची फी एवढी लाखोंनी फी येते, आम्ही एफर्ट नाही करू शकत. एखादा श्रीमंत करू शकतो. आम्हाला 2,000 जरी फी महिना, आता माझ्या मुलीची 600 रुपये जरी महिना क्लासची फी भरायची मध्ये, तर मी विचार करतो फी 600 दिली तर माझा महिन्याचा खर्च कसा पडेल. विचार करा, असे डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी काही लोक आपल्या मुलांचा पुढच्या याच्यासाठी लोन काढून एखादा ट्युशनची फी किंवा भरत असतील आणि सडनली गव्हर्नमेंटच्या कुठल्या याच्यानुसार पेपर लीक बसल. हे सरकारचा निष्काळजीपणा आहे मित्रांनो. सोनम वांचुक यांना माझा परिवाराकडून फुल सपोर्ट आहे. शेवटी एकच बोलाल मित्रांनो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो मित्रांनो.